नमस्कार, ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण आरी वर्कचे बेसिक क्लास घेण्यास सुरुवात केलेली आहे। आजचा क्लासचा 53वा दिवस आहे। आपण मण्यांचे वर्क कसे करायचे हे पाहत आहोत। यामध्ये आपण वेगवेगळ्या आकाराचे मणी कसे स्टिच करायचे, कोणत्या आकाराच्या मण्यांना कोणते नाव आहे याची माहिती पाहिलेली आहे। इथे असे आकार काढून मणी कसे स्टिच करायचे हे पाहिलेले आहे। चौकोन त्रिकोणामध्ये कॉर्नर कसे घ्यायचे याची सुद्धा सविस्तर माहिती आपण पाहिलेली आहे। साध्या मशीनच्या धाग्यापासून चेन स्टिच कशी घालायची, मनी वर्क कसे करायचे हे सुद्धा आपण पाहिलेले आहे। तुम्ही मनी वर्क करताना साधा मशीनचा धागा सुद्धा वापरू शकता। बुट्टे सुद्धा आपण पाहिलेले आहेत। इथे आपण ब्लाउजच्या बाहीवरच्या डिझाइन पाहिलेल्या आहेत। अशा सिंगल लाईन आखून आपण या डिझाइन बनवलेल्या आहेत। तुम्ही अशा ब्लाउजच्या बाहीचा आकार काढून या डिझाइन बनवू शकता। खूप छान अशा डिझाइन आहेत। तुम्हाला काही अडचण असतील तर विचारू शकता। इथे आपण आता पॅच पाहत आहोत। आपण हे 5 पॅच पाहिलेले आहेत। 2 कुंदनचे वापर करून पाहिलेले आहेत। 2 अशा प्रकारे मण्यांचे पॅच, 3 मण्यांचे पॅच पाहिलेले आहेत। आज आपण आणखी एक पॅच बनवणार आहोत। हे पहा, अशा प्रकारे हा आपला तयार पॅच आहे। कडे रेड कलरचा मध्ये आहे, त्यानंतर कडेला लगेचच असं कुंदन वर्क आहे। अगदी चिटकवलेलेच आहे त्याला। हे आपण भिंकाने इथे चिटकून घेऊयात। हे पाहिजे आपण चिटकून घेतलेले आहे। त्याच्या कडेने आपण मण्यांचे वर्क करणार आहोत। अशा प्रकारे तुम्हाला हा पॅच बाजारामध्ये मिळू शकतो। खूप छान असा पॅच आहे हा। इथे आपण शुगर बीड्स लावत आहोत। नेहमीप्रमाणेच मागच्या बाजूला एक सिंगल टाका घालून घ्यायचा आहे। त्यानंतर असे मण्यांचे वर्क करायचे आहे, म्हणजे आपलं मण्यांचे वर्क उसवत नाही मागच्या बाजूने। इथे शुगर बीड्स लावतोय, त्यामुळे आपण 2 मणी स्टिच करून घेत आहोत। तुम्ही ते मोठे मणी वापरले तरी चालेल। शेवटी आपण एक गाठ बांधून घेतलेली आहे। त्यानंतर या बाजूला आपण कुंदन लावून घेणार आहोत। मध्यम साईजचे हे कुंदन आहेत। मण्यांचे तसेच कुंदनची साईज कशी ओळखायची हे मी तुम्हाला मागील व्हिडिओ मध्ये सांगितले आहे, ते तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता। इथे आपण एकच कुंदन लावून घेणार आहोत। मोठ्या आकाराचा कुंदन आहे, मध्यम साईजचा, त्यामुळे शुगर बीड्स असतील तरच 2 मणी स्टिच करायचे आहेत। अशा मोठ्या आकाराचे मध्यम साईजचे कुंदन किंवा मणी असतील तर एकच मणी स्टिच करायचा आहे, म्हणजे फिनिशिंग अगदी व्यवस्थित येते। 2 मण्यांमध्ये गॅप राहत नाही। इथे शेवटी आपण गाठ बांधून घेतलेली आहे। त्यानंतर त्याच्याच बाजूला एक गोल्डन कलरची मध्यम साईजचे मणी घेतलेले आहेत व ते आपण स्टिच करून घेऊयात। मी जे सुरुवातीला आकार दाखवलेले आहे, आकाराने आपण मणी स्टिच केलेले आहे, त्याचा सराव भरपूर करून घ्या। त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला जर पॅच करायचे असतील किंवा ब्लाउजच्या बाहीवर डिझाइन करायचे असतील तर त्या अगदी छान जमतात। फिनिशिंग अगदी व्यवस्थित येते। जितके जास्त तुम्ही मण्यांच्या वर्कचा सराव करसाल तितके जास्त फिनिशिंग तुमचं छान येतं। इथे आपण एकच मणी स्टिच करणार आहोत। अशा प्रकारचे पॅच ब्लाउजच्या बाहीवर खूप छान असे दिसतात। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे पॅच बनवण्याचा सराव करून घ्यायचा आहे। इथे आपण शेवटचा मणी लावून एक गाठ बांधून घेणार आहोत। इथे आपण असे 6 पॅच पाहिलेले आहेत। 3 आपण कुंदनचे पाहिलेले आहेत आणि 3 मण्यांचे। सुरुवातीला आपण पॅच लावून घेतला, त्यानंतर शुगर बीड्स, मोती, नंतर मणी। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।